आम्ही शिवाजी शहाजी भोसले या भूमीचे चक्रवर्ती सम्राट आज आम्हाला या भूमीत विलीन होऊन 400 वर्ष पूर्ण झाली. पण आदर्श शोधायची वेळ आली की 400 वर्ष मागे येऊन तुम्हाला आमच्यापर्यंत काय यावं लागतं. तो आदर्श तुमच्यात नाहीच आहे का? कसा असेल? तुमच्या रक्तातच भेसळ झाली आणि तो आदर्श विकला गेला अवघ्या काही स्वार्थात. म्हणूनच काल आम्ही वाराच्या एका तडाख्यात पडलो त्या राज्यात जिथे आम्ही जन्माला आलो, लढलो, घडलो आणि काल अखेर तुमच्या राज्यात पडलो. कीव येते मला तुमच्या या फुटकळ विचारांची. आणि खबरदार जर याला स्वराज्य म्हणाल तर हे स्वराज्य नाही. दिल्लीचंही तख्त राखणारं स्वराज्य आहे आमचं, हुजरेगिरी करणारं नाही. राज्याला नवी दिशा देणारं स्वराज्य आहे आमचं, क्षुल्लक करण्यासाठी राज्याला विकणारं नाही. बळीराजाला सोन्याचं नांगर देणारं स्वराज्य आहे आमचं, त्याला फाशीचं दोर देणारं नाही. सर्वसामान्य जनतेला करमुक्त करणारं स्वराज्य आहे आमचं, त्याच करातून भ्रष्टाचार करून स्वतःचे इमले बांधणारं नाही. अरे 18 पगड जाती जमाती, 12 बलुतेदार आणि सर्व धर्मियांना एकत्र घेऊन चालणारं असं स्वराज्य आहे आमचं. गेली 400 वर्ष आमचे विचार घेऊन उभे राहिलेले किल्ले म्हणते स्वराज्य आहे आमचं. परस्त्रीला माते समान मानणारं स्वराज्य आहे आमचं, तिचा पदर खेचणारं नाही. आणि ज्याने ती हिंमत दाखवली त्याचा पुरुषार्थ ठेचला आम्ही. चामडी सोडून देहाचा चौरंग केला, त्याचं तुम्ही काय केलं? बोला. इतकं थंड रक्त मराठ्यांचं असू शकत नाही. आणि हेच जर करायचं असेल ना तर आमचं नाव लावणं बंद करा. ते झेंडे, ते बॅनर फाडून टाका आणि मरा स्वतःच्या गर्वानं. हे राज्य आमचं आहे, आमचं. त्याला स्वतःच्या बापाची जहागीर समजा तर खबरदार. तिथे पडलो आम्ही, पण इथे जिवंत आहोत आम्ही आमच्या विचारांनी. आणि हेच विचार घडवतील संवेदनशील मनात क्रांती. राजे आहोत आम्ही, राजे. अजूनही वेळ गेलेली नाही. उठा, जागे व्हा. हर हर महादेव. महाराज, आता खरी गरज आहे तुमच्या विचारांची, तुमचे विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याची. महाराज, आता खरी गरज आहे तुम्ही पुन्हा जन्म घेण्याची.